नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। उत्सव हा स्वातंत्र्याचा, उत्सव हा अभिमानाचा। आज पुन्हा आठवूया तो काळ क्रांतीच्या बलिदानाचा। 15 ऑगस्ट आणि 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर संचलित निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा, जिल्हा धुळे येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आणि प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य म्हणून संस्था अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव साळुंखे पाटील आणि मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे यांच्या मार्गदर्शनाने 15 ऑगस्ट 80वा स्वातंत्र्य दिन शाळेतील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांबरोबर उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमासाठी शाळेच्या प्रांगणामध्ये रांगोळी टाकून सजावट करण्यात आली होती। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दोंडाईचा शहराचे प्रसिद्ध व्यापारी लँड डेव्हलपर्स सन्माननीय राजेश भंडारी यांनी भूषवले। तसेच प्रमुख अतिथी म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सन्माननीय खान, दोंडाईचा शहराचे उद्योगपती सन्माननीय अभयजी जैन, विविध फॅशनचे संचालक सन्माननीय रमेश धुडकू चौधरी, दुर्गाबाई रमेश चौधरी, डॉक्टर महेंद्र राजपूत, पालक प्रतिनिधी ताराबाई भदाने आणि संस्थेचे संस्था अध्यक्ष शिवाजीराव साळुंखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते रॅलीचं उद्घाटन करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची शाळेच्या आसपासच्या परिसरामध्ये देशभक्तीपर घोषणा देत रॅली काढण्यात आली। नंतर लेझिम पथकाच्या सहाय्यानं कार्यक्रमाला आमंत्रित केलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी त्यांना सन्मानानं शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत आणण्यात आले। मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले। नंतर सर्व मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत करून सर्वप्रथम मान्यवरांच्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। नंतर ध्वज पूजन करून श्रीफळ फोडण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीत बोलून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। नंतर शाळेचे शिक्षक अतुल पाटील, कला शिक्षक प्रदीप बोरसे यांच्या मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत सादर केली। नंतर विशेष शिक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांनी घुंगरू काठी कवायत सादरीकरण केले। नंतर विशेष शिक्षक धिकन मासाळ यांच्या मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांनी डंबेल्सवर कवायत सादर केली। स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये विशेष शिक्षिका मनीषा घुगे आणि परिचारिका मंदा शिरसाट यांनी विद्यार्थ्यांकडून हमें आझादी कब मिलेगी या विषयावर छोटीशी नाटिका सादरीकरण केले। तसेच सौगंध मुझे इस मिट्टी की या देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर करण्यात आले। विशेष शिक्षिका सुचिता पाटील यांनी देश रंगीला रंगीला या गीतावर विद्यार्थ्यांकडून नृत्य सादर करून घेतले। कार्यक्रमाच्या माननीय अध्यक्ष यांनी आलेल्या इतर अतिथी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेविषयी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणाविषयी कौतुक केले। तसेच बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना घडवणं ही साधी गोष्ट नाही, ही अशक्य गोष्ट आपण शक्य करत आहात असं कौतुकाचे प्रेरणात्मक मार्गदर्शन शिक्षकांना दिले आणि 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या। शाळेचे संस्था अध्यक्ष सन्माननीय शिवाजीराव साळुंखे पाटील यांनी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून अतिउत्कृष्ट कार्यक्रम सादर केल्याबद्दल आपल्या मनोगतामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करून नेहमी असे चांगले कार्य करण्याचं मार्गदर्शन केले। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायकॉलॉजिस्ट रमेश पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष शिक्षिका मनीषा घुगे यांनी केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अधीक्षक प्रवीण पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट, चॉकलेट खाऊ वाटप करून माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीनं कार्यक्रम संपन्न करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, दोंडाईचा, धुळे।